60 वर्ष झालं 14 जानेवारी बाबांना समाधीस्थ. अच्छा. 60 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्या काळातलं भगवान बाबांचं सगळं अस्तित्व. ज्यावेळेस जन्माला आले सावरगावला, त्याच्यानंतर आपण ज्या संतांचं जीवन, संत जीवन जन्माला आल्याच्यानंतर ते काय, ते त्यांचं अवतार कार्य घेऊनच येतात. अवतार कार्य घेऊन आल्यानंतर लहान लहान जसे मोठे होत गेले, गीतेबाबांच्या दिंडीत गेले होते. दिघोळचे गीतेबाबा म्हणून त्या तत्कालीन संत आहेत, दिंडीत गेले होते बाबा. अच्छा. त्यांनी पहिली माळ टाकली होती बाबा. तिथून सद्गुरू पहिले. हा, तर तिथून पुढं मग त्यांना या क्षेत्रामध्ये आता ते संतच, पण आता अवतार कार्य करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्यात मिळून मिसळून करावं. बरोबर आहे. जसे मोठे होत गेले, जसे मोठे होत गेले तसे नारायणगडावर जाण्याचा योग आला. पहिले नारायणगड ही मराठवाड्यातली धाकटी पंढरी आहे. गुरु गादी आहे नारायण. माणिक बाबांची भेट झाली. माणिक बाबांकडून अनुग्रह घेण्यासाठी त्यांनी बरंचसं काही केलं. अच्छा. विश्वास कमवण्यासाठी गुरु. बरोबर आहे. शेवटी अनुग्रह देत नाहीत, गुरु कृपा करत नाहीत, म्हणून सहज एकदा विचारलं काय करू. ते गीते बाबा आपले माणिक बाबा म्हटले होते की शिखरावरून उडी मार. तर शिखरावरून उडी मारली होती. त्याच्यानंतर गुरु अनुग्रह दिला. वारकरी शिक्षण संस्था 100 वर्ष पूर्ण होऊन गेली संस्था. त्या संस्थेचे एक आजच्या भाषेमध्ये म्युझिक डायरेक्टर म्हणायचं त्याला आमचे बंकट स्वामी होते. बरोबर. अच्छा. म्हणजे आज जेवढं वारकरी भजन आहे, जेवढं वारकरी चाली, जेवढं वारकरी प्रचार आणि प्रसार करण्याचा सगळ्यात मोठा वाटा आणि एक संस्थेतली एक बाजू भक्कम जी होती ती बंकट स्वामी महाराज इथं आले नारायणगड. त्यांनी भगवान बाबांना मागून नेलं संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण झालं 4 वर्ष. त्याच्यानंतर नितांत श्रद्धा फक्त ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी. वापस ज्यावेळेस आले नारायणगडावर, तर माणिक बाबांच्या नंतरचे महंत ते झाले नारायणगडावर. महंत झाल्यानंतर एवढं देखणं, ते स्वरूप व्यक्तिमत्व त्यांना सहन झालं नाही. काही समाजकंटक असतील. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना जो त्रास झाला तो भयानक झाला. पण त्या त्रासाच्या काळातही या मराठवाड्याला परमार्थाच्या मार्गाला लावलं. दिंडी नावाचा प्रकार आहे ना मराठवाड्यातला, हा भगवान बाबांनी सुरुवात केला. ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार भगवान बाबांनी केला. आणि एवढं करत असताना बाबांनी 100 संस्थानं उभारली होती. किंवा नारायणगड 100 संस्थानं पूर्ण मराठवाड्यात आजही आहेत. त्यांनी बांधकाम केलेले, त्यांच्या आठवणी आजही आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये भगवान बाबांचं नाव एवढं मोठं झालं, हे सहन झालं नाही म्हणून काही लोकांनी त्यांच्यावर आक्षेप केला. त्यानंतर त्यांचं सिद्ध करणं असं होतं की स्वतःचं अंग कापून त्यांनी सिद्ध केलं. मग त्यानंतर नारायणगड सोडला आणि इथं नवीन अस्तित्वाला सुरुवात केली. शेवटचे 14-15 वर्ष मिळाली बाबांना आणि 14-15 वर्षातलं इथं उभा केलेलं अस्तित्व आहे. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकांगी नाही. समजा तुमची धारणा काय असते, आता मुंबईकर आहेत, पुणेकर आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीतली माणसं आहेत. परमार्थ म्हणजे फक्त टाळ कुटतात का, हे नाही. याच्यापेक्षा याला तडा देऊन भगवान बाबाने एक शिक्षणाचं मंत्र दिलं. औरंगाबादला संभाजीनगरमध्ये जवळजवळ 2-2.5 एकर जमीन घेऊन त्या काळामध्ये बाबांनी मेडिकल कॉलेज बांधलं. आणि त्याचा जो मेन केला होता आपल्या जवळचंच आहे, त्यांचं नाव काय ते वायस खेडकरला बाबाने स्वतःच्या पैशाने शिकवलं होतं आणि मोठं करून त्याला तिथलं मेन केलं होतं. तर बाबा समाधीस्थ झाल्याच्या नंतर त्या माणसाने भीमसिंहारांच्या काळामध्ये ती प्रॉपर्टी जमीन स्वतःच्या नावावर केली. असे बरेच किस्से. भगवानगडाची प्रॉपर्टी जवळजवळ अर्धी लोकांनी लुटली मागच्या 2003च्या अगोदरच्या काळात. भीमसिंहारांच्या काळात मोठा देवी हे संस्थान आहे, हे भगवानगडाच्या अंडर होते. हे तिच्या जे चाव्या आहेत ना, दानपेटी भगवानगड खोलायचं मोठ्या देवी. भीमसिंहारांच्या काळामध्ये काय माग झाले आम्हाला माहीत नाही, ते सरकारच्या ताब्यात गेले. असं बरंच सगळं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं भगवान बाबांनी एक शैक्षणिक बाजू मांडली. आज इथं आम्ही 100 विद्यार्थी शिकतो. 60-65 आम्ही महाराज मंडळी आहे. 30 विद्यार्थी MPSC करणार. मागची एक बॅच जी झाली त्याच्यातले 8-10 मुलांची सिलेक्शन झाली. आता 20-25 मुलांची बॅच आहे.
आणि 30 विद्यार्थी, आता छोटी छोटी मुलं बघितली असते का तुम्ही, नाही अजून टेम्पोमध्ये तिकडे गेलेले. नाही गेलो. नाही आता इथं होते छोटे, अच्छा अच्छा शाळेमध्ये हां. गेलेले. इकडे जेवत होते. हां. 30 विद्यार्थी असे 100-120 विद्यार्थी विनामूल्य शिकतात. वा वा. सगळ्या जाती धर्माचे शिकतात. इंदुरीकरांचा मुलगा सुद्धा आमच्या इथे आहे. हो का वा वा. म्हणजे इथे आहे. हां. हां. शास्त्री महाराज त्यांच्या घरी गेलेले ते दाखवलेले. भगवानगड हे एक असं तीर्थक्षेत्र आहे की जिथं शैक्षणिक बाजू मजबूत केली. हम्म. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे ना त्याला मजबूत राहील, डगमगणार नाही असं हृदय मजबूत केलं जातं. अशी शिक्षण संस्था म्हणजे विद्या राहिला दुसरा विषय भगवान बाबांचा, तर ते अलौकिक आहे. अलौकिक आहे. व्यापक आहेत. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे ते एकटेच, गुरूंच्या शब्दांवर शिखरावून उडी मारणारे मारणारे ते एकटेच, एकटेच. समाजाने आळ घेतला म्हणून अंग कापणारे ते एकटेच. एकटेच. असं सर्वांगीण व्यक्तिमत्व, स्वतःचा स्वार्थ साधणारे नाही, नाही. तर आपल्या हृदयामध्ये असलेला ठेवा. तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवणारं सुद्धा व्यक्तिमत्व मराठवाड्यातलं पहिलं आणि पहिलं. त्याच्यानंतर जी आता तिसरी गादी शास्त्रीजी महाराजांची, हम्म. त्याच भगवान बाबांचे कार्यालय असं एक व्यापक स्वरूपात प्रचार आणि प्रसार करणारे शास्त्री. आता टेक्नॉलॉजीमुळे तर अजून व्यापक झालं. काही ते चिंता. पण भगवंताची कृपा. काय आहे, एक घर बांधण्यासाठी आपल्याला एवढा त्रास होतो, हम्म. 4 माणसं. बरोबर आहे. तर लाखो परिवाराचं श्रद्धास्थान उभं करण्यासाठी आणि त्याची कीर्ती, त्याची व्यापकता, त्याचं सगळ्या बाजूनं व्यास वाढवण्यासाठी जो गादीचा मालक असतो ना त्यांना भयंकर सहन करावं लागतं. बरोबर आहे. ते काय सहन करावं लागतं हे आम्ही विद्यार्थी सुद्धा अंगी सांगू शकत मोठे बनत आहे यातना हा. कठीण. नाही. विद्यार्थी सांगू शकत. खरंच आहे ते. खरंच आहे. ते प्रत्येकाला आहे. जबाबदारी ना ती सगळी. जबाबदारी. मोठी जबाबदारी आहे. सोपं नाही ते. आणि भगवान बाबा स्वतः ब्रह्मचारी असल्यामुळे गादी परंपरा ही सुद्धा सगळी ब्रह्मचारी. वा वा. तुमच्या गावचे जे संतोष महाराज गीते आता एकनाथवाडीला बसवले ना, जे शास्त्रीजी महाराजांनी पुढचे उत्तराधिकारी डिक्लेअर केलेले कृष्णा महाराज, अच्छा हो का. पहिले तिथे होते, त्यांना काढून आणलं आणि संतोष महाराजांना तिथे. त्याच्या पण भरपूर परीक्षा असतील. हो, गादीवर बसणं सोपं थोडी आहे. गादीवर बस जसे त्यांच्या आता माऊलीच्या मंदिरात. कसेला उतरलं तर ते होते. हो बरोबर आहे ना. बरोबर. माऊलींच्या मंदिरात जसे महाराज आता हे आहेत ना, ट्रस्टी म्हणजे आपले नाथ निरंजन. निरंजन नाथ. निरंजन हम्म. बाबांची मित्र आहेत. ते 2-3 वेळा तिथे आलेले आहे रोलीला. बरं बरं. आता आलेले. हो शास्त्रीजींचे चांगले मित्र आहेत. हो का. वा वा. आता गोकुळ अष्टमीच्या दिवशीच माऊली ज्ञानोबारांचा जन्म आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशीच हम्म. श्रावणात. तर यावर्षी 749वा जन्मोत्सव साजरा केला वा वा. माऊलींचा. तर शास्त्रीजींचं कीर्तन ठेवलं होतं माऊलींचं मंदिर. निरंजननाथ समोर बसले. निरंजन मला नाथ आले बाबांचं ते. चरित्र ग्रंथ आहे ना, हा. नक्की मिळेल इथं. मला भेटेल का. हा. कारण मी बाबांचं टाकणार मी युट्यूबला. 450 व्हिडिओ टाकले. जास्त आहे तो. अच्छा अच्छा. आध्यात्मिक चॅनल आहे. कोणता चॅनल? मंदाकिनी उद्मले हे केलेलं आहे. अच्छा हां. तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता इंग्लिशमधून पण मी हे केलेली अच्छा, टाकलेली आहे. परत विष्णू सहस्त्रनाम, हां. भजन, अभंग, गवळणे, हिंदीतून पण मी प्रवचन वगैरे बरोबर, टाकलेले बरोबर, आहेत. बरोबर.